श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान. 16 मे 2026 ची रात्र तुमच्या आयुष्यात असा एक महाविस्फोट घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. याच रात्री महाभयंकर अमावस्येचा गडद अंधार पृथ्वीवर असताना तुमचे नशीब पूर्णपणे बदलण्यासाठी शनिदेव नक्षत्रात प्रवेश करत आहेत. हा केवळ एक सामान्य ग्रह बदल नाही, तर तुमच्या गेल्या अनेक वर्षाच्या कष्टाचा, अश्रूचा आणि संघर्षाचा अंतिम हिशोब चुकता होण्याची वेळ आहे. वृषभ राशीसाठी हा काळ म्हणजे कुबेराचा खजिना उघडणार की कर्माची मोठी शिक्षा मिळणार याचा फैसला करणारा ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ चुकूनही टाळला किंवा अर्धवट सोडला तर तुमच्या हातातून निसटणारी ही सुवर्ण संधी तुम्हाला आयुष्यभर रडवू शकते. या रात्री शनीची ही अमोघ शक्ती तुमच्या राशीवर थेट प्रहार करणार आहे, जी तुमच्या गरिबीचा आणि दुःखाचा कायमचा काळ संपवू शकते. पण हा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काही गुप्त संकेत ओळखावे लागतील आणि काही चुका टाळाव्या लागतील. काय आहे शनिदेवाचा तो रहस्यमय इशारा, जो फक्त वृषभ राशीच्या लोकांसाठीच आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच अगदी शेवटपर्यंत पहा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 16 मे 2026 ची ही अमावस्या तुमच्यासाठी केवळ एक खगोलीय घटना नसून ती नशिबाचे दरवाजे उघडणारी एक गुरुकिल्ली ठरणार आहे. या रात्री शनिदेव जेव्हा रेवती नक्षत्रात प्रवेश करतील, तेव्हा तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपवण्यासाठी एक शक्तिशाली ऊर्जेचा उदय होईल. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची रास आहे आणि शनिदेव या राशीसाठी नेहमी शुभ फळ देणारे मानले जातात. ही अमावस्या तुमच्या कर्माचा हिशोब जुना पूर्ण करून तुम्हाला नवीन संधीच्या प्रकाशाकडे नेणारी ठरेल, ज्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून असलेले मानसिक दडपण दूर होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या रात्री होणारा ग्रहाचा हा महासंयोग तुमच्या 11व्या स्थानावर म्हणजेच लाभ स्थानावर थेट परिणाम करणार आहे. ज्योतिषशास्त्रात 11वे स्थान हे इच्छापूर्तीचे स्थान मानले जाते. शनिदेवाचे रेवती नक्षत्रातील आगमन हे दर्शवते की आता तुमच्या त्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे, ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहिली होती. जर तुम्ही गेल्या काळात प्रामाणिकपणे मेहनत केली असेल तर ही अमावस्या तुमच्यासाठी कष्टाचे सोने करणारी ठरेल आणि तुमच्या आयुष्यात प्रगतीचा एक नवीन अध्याय सुरू होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या रात्री तुम्हाला स्वतःच्या विचारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. अमावस्येचा प्रभाव मनावर थोडा नकारात्मक परिणाम करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. पण हा केवळ एक तात्पुरता बदल आहे, जो तुमच्या जुन्या सवयी आणि नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी येत आहे. या रात्री तुम्ही जितके शांत आणि सकारात्मक राहाल, तितक्या वेगाने शनिदेवाचे आशीर्वाद तुमच्याकडे आकर्षित होतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करून तुम्हाला यशासाठी सज्ज करण्याचा काळ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, शनी तुमच्यासाठी योगकारक ग्रह आहे आणि तो तुमच्या लाभस्थानी बसून आता कुबेराचा खजिना उघडण्यासाठी तयार झाला आहे. रेवती नक्षत्रातील शनिदेवाचा प्रवेश तुमच्या आर्थिक आयुष्यात मोठे स्थित्यंतर घडवून आणेल. आतापर्यंतच्या आर्थिक अडचणीमुळे तुम्ही त्रस्त होता, त्या आता एकामागून एक सुटायला लागतील. उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग समोर येतील, ज्यामुळे तुमची बँक बॅलन्स वेगाने वाढेल. हा काळ आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आणि जुनी देणी फेडण्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला केवळ कष्टानेच नाही तर नशिबाच्या जोरावरही धनलाभ होईल. शेअर मार्केट, लॉटरी किंवा वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे अचानक परत मिळतील आणि व्यवसायामध्ये मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे तुम्हाला मोठा नफा होईल. तुमची आर्थिक पत समाजात वाढेल आणि तुम्ही भविष्यासाठी मोठी संपत्ती निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. शनिदेवाचा हा आशीर्वाद तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक भक्कम पाया रचणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, पैसा येत असताना शनिदेव तुमच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षाही घेतील. अफाट धनलाभ होत असताना उधळपट्टी करणे तुम्हाला महागात पडू शकतं. चुकीच्या लोकांच्या नादी लागून किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही आलेली लक्ष्मी घालवू नका. हा पैसा टिकवण्यासाठी
टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला शिस्त पाळावी लागेल. जर तुम्ही या संपत्तीचा वापर योग्य कामासाठी आणि इतरांच्या मदतीसाठी केला, तर शनिदेव तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील आणि हा आर्थिक ओघ कधीही थांबणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, शनिदेवाचे हे नक्षत्र परिवर्तन तुमच्या आयुष्यात काही विशेष सकारात्मक संकेत घेऊन येणार आहेत, ज्याकडे तुम्ही डोळसपणे पाहणे गरजेचं आहे. पहिला मोठा संकेत म्हणजे तुमच्या घरात निर्माण होणारे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण. जर गेल्या अनेक दिवसापासून घरात विनाकारण वाद होत असतील, तर 16 मे नंतर ते अचानक थांबतील आणि घरातील सदस्यामध्ये प्रेम वाढेल. एखाद्या आनंदी बातमीमुळे घरातील वातावरण प्रफुल्लित होईल. हा संकेत दर्शवतो की तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आता पूर्णपणे नष्ट झाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, दुसरा संकेत म्हणजे तुमच्या आरोग्यात होणारा सकारात्मक बदल आणि वाढलेला आत्मविश्वास. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल, तर या काळात तुम्हाला औषधाचा सकारात्मक परिणाम जाणवू लागेल. तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त कार्यक्षम व्हाल. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात वावरताना तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. हा आत्मविश्वास तुम्हाला मोठी संकटे सहज पेलण्याची शक्ती देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, करिअरच्या दृष्टीने वृषभ राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन तुमच्या एखाद्या सुवर्ण संधीसारखे आहे. 16 मे नंतर तुमच्या संपर्कात समाजातील असे काही प्रभावशाली लोक येतील जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. तुम्हाला मोठ्या संस्थांशी किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात यश मिळेल. तुमची कामाच्या ठिकाणची प्रतिमा सुधारेल आणि वरिष्ठाकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात पदोन्नती किंवा पगारात मोठी वाढ होण्याची प्रबळ योग आहेत, जे तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेतील. वृषभ राशीच्या जातकांनो, व्यवसायासाठी हा काळ विस्ताराचा आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा जुन्या व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल, तर शनिदेवाचे पाठबळ तुम्हाला लाभेल. तुम्हाला अशा काही लोकांशी भागीदारी करण्याची संधी मिळेल ज्याच्या अनुभवाचा तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढल्यामुळे तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळणे सोपे जाईल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात तुमच्यासाठी मोलाचा दगड ठरतील. शत्रूंनी कितीही प्रयत्न केले तरी ते तुमच्या प्रगतीला रोखू शकणार नाहीत. वृषभ राशीच्या जातकांनो, या विशेष अमावस्येच्या आणि शनी परिवर्तनाच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी काही उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. 16 मेच्या अमावस्येला संध्याकाळी एका पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये थोडे काळे तीळ टाका. शनिदेवाचा मंत्र ओम श्री शनिश्चराय नमः चा 108 वेळा जप करा. हा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल आणि शनिदेवाचा क्रूर प्रभाव आशीर्वादात बदलेल. शनिदेव या राशीसाठी मित्र असल्याने हा उपाय तुम्हाला त्वरित फळ देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची राशी स्वामी शुक्र आहे, त्यामुळे लक्ष्मीची उपासना करणे तुमच्यासाठी भाग्यदायाचे ठरेल. अमावस्येच्या रात्री महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सुक्ताचे पठण करा. यामुळे तुमच्या घरात स्थिर लक्ष्मीचा वास राहील आणि आर्थिक चणचण कधीही भासणार नाही. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध किंवा साखर गरिबांना दान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. या दानामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्राचे आणि शनीचे दोष नष्ट होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्षाव होईल. वृषभ राशीच्या जातकांना सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कर्माची शुद्धता. शनिदेव केवळ मंत्रांनी प्रसन्न होत नाहीत, तर तुमच्या चांगल्या वागणुकीने प्रसन्न होतात. या काळात कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका, विशेषतः काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. खोटे बोलणे किंवा कोणाची फसवणूक करणे टाळा. जर तुमचे आचरण शुद्ध असेल तर 16 मे नंतर तुमचे नशीब पालटण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. हा सुवर्णकाळ तुमच्या आयुष्यात आनंदी क्रांती घडवण्यासाठी आला आहे. कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी, जय शनिदेव लिहून आपल्या भाग्योदयाचे स्वागत करा. धन्यवाद.